नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। करंजीत भाजपची भव्य शक्ती प्रदर्शन रॅली, अक्षय कर्डिलेंच्या विजयासाठी निर्धार। शिवाजीराव कर्डिले यांचे प्रतिबिंब अक्षय दादांमध्ये स्पष्टपणे दिसते। आमदार मोनिकाताई राजळे राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली उत्साहात पार पडली। करंजी येथील उत्तरेश्वर मंदिरात नारळ वाढून रॅलीला सुरुवात करण्यात आली। तसेच या रॅलीत प्रियंका कर्डिले, अहिल्यानगर शहराच्या महापौर ज्योती गाडे यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ज्या ताकदीने आणि प्रामाणिकपणे साहेबांनी काम केले, त्याच जोमाने अक्षय कर्डिले काम करतील। यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे यांनी जोरदार शब्दात मतदारांना साथ घातली। त्या म्हणाल्या, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या गावावर जीवापाड प्रेम केले। त्यांनी दिलेला विकासाचा वारसा अक्षय कर्डिले सक्षमपणे पुढे नेत आहेत। साहेब नसतानाही त्यांनी मतदारसंघासाठी मोठा निधी खिचून आणला आहे। त्यापुढे म्हणाल्या, शिवाजीराव कर्डिले यांचे प्रतिबिंब अक्षय दादांमध्ये स्पष्टपणे दिसते। ज्या ताकदीने आणि प्रामाणिकपणे साहेबांनी काम केले, त्याच जोमाने अक्षय कर्डिले काम करतील याची मला खात्री आहे। यापुढेही गावाच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवून देण्याची क्षमता अक्षयमध्ये आहे। आमदार मोनिकाताई राजळे मोठी बहीण म्हणून अक्षय कर्डिले यांची पाठीशी, मी एक मोठी बहीण म्हणून अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। 23 तारखेला पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक मतदाराने अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। या भव्य रॅलीमध्ये करंजी गावात भाजपच्या प्रचाराला मोठी ताकद मिळाली असून अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। आणि या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता भाजपची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या साक्षी चौक आणि त्यांचे दर्शन घेऊन आपण या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत आहोत। अक्षय दादा यांच्या सुविध पत्नी प्रियंकाताई कर्डिले, नगरच्या महापौर गाडेताई होतं, परंतु आपल्याला सत्य स्वीकारावं लागतं आणि त्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरे जातो। नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। या निमित्त त्यानंतर त्यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती। त्यानंतर उत्तरेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आपण मोनिकाताईंच्या हस्ते या ठिकाणी केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी नगर शहराच्या महापौर, त्याचबरोबर अक्षय दादा कर्डिले यांचे सुविध पत्नी, तसेच सर्व त्यांच्याबरोबर महिला आघाडीच्या अध्यक्षा आणि सर्व एकूणचे सगळ्यांचे प्रश्न सोडवतात आणि महिलांबाबतीत म्हणलं तर आपल्याला सर्वच माहिती साहेब किती मान सन्मान त्या ठिकाणी पार पाडावी। आपण वेळोवेळी वाडी वस्तीवर जाऊन प्रत्येकाला साहेबांच्या मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला, विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन।